नमस्कार. आजचा दिवस माझा. आजचा विषय आहे स्वच्छता. ज्या देशात मनामनामध्ये राग, द्वेष, मत्सर, जातीयवाद, गरिबी, श्रीमंती, अहम भरलेला आहे, अशा मनाच्या लोकांकडून कितपत स्वच्छता होऊ शकेल? आणि विषय आहे गांधीजी. गांधीजींच्या बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या सामान्य माणसाने अंमलात आणल्या पाहिजे. बरेच लोक त्यांना खोटं ठरवण्यामध्ये खूप पुढे आहे. आणि याचं कारण असं आहे की त्यावेळेस ते तिथे नव्हते. त्यांना काय माहिती ना त्यावेळेस ती मानसिक स्थिती काय होती, सामाजिक स्थिती काय होती, परिस्थिती काय होती, भौगोलिक स्थिती काय होती, वातावरण काय होतं. म्हणजे असं झालं की 100 सेंचुरी काढणाऱ्या व्यक्तीला तुम्ही घरात बसल्या बसल्या सांगायचं की हा चेंडू असा नाही असा मारायला पाहिजे होता. अरे अड्यांनो, असं कधी होईल का? आता यामध्ये आपल्या देशाचे पंत पण जुन्या लोकांना खोटं ठरवतात. तर पब्लिक काय कमी आहे का? जसं पंत म्हणतो ना, गांधीजींनी असं नाही असं करायला पाहिजे होतं, नेहरूंनी तसं करायला पाहिजे होतं, तसं साधारण व्यक्तीसुद्धा दाढी करता करता म्हणते की पंतने अमेरिकेशी असं बोलायला पाहिजे, जपानशी तसं करायला पाहिजे. एक व्यक्ती जो साधारण नॉर्मल व्यक्ती असतो, जो स्वतःचा उदरनिर्वाह पण नीट नाही करू शकत, घराची EMI नाही भरू शकत, व्हेकलचे लोन नाही भरू शकत किंवा अदर काही नाही करू शकत, तो व्यक्ती पण म्हणतो अर्थमंत्र्यांनी कशी नीती ठेवायला हवी. हीच तर आपल्या देशाची खासियत आहे. अक्कल नसताना नको त्याला शहाणपण शिकवणे. ज्या गोष्टीतलं आपल्याला अबकड पण समजत नाही, इतकं ज्ञान पण नसतं, त्यावर निरर्थक उपदेश करायचे. आणि ते कोणाला करायचे? जो त्याचा ज्ञानी आहे, जो त्यातला गुरु आहे त्याला. असो, विषय आहे स्वच्छता. ही खूप वर्षापूर्वीची एक गोष्ट आहे. जीवन आणि स्वच्छता म्हणजे काय हो, हे एका सामान्य माणसाने संताला विचारलं. म्हणजे तो वारकरी होता. तर संतांनी काय उत्तर दिलं? म्हणे, माऊली, तुम्ही कधी भांडे घासले आहे का? आणि भांडे घासण्याची पद्धत सांगतो, त्यावेळेस पण तीच होती आणि आजही तशीच आहे. म्हणजे कसं करावं लागतं? तर संत म्हणतात, भांडं बाहेरून पेक्षा आतूनच जास्त स्वच्छ करावं लागतं. बाहेरून तर काय म्हणे, माती असते, ती माती थोडीशी घासली, काढली, नवीन माती लावली की भांडं बाहेरून स्वच्छ झालं. पण आतून जळलेलं असतं, काहीतरी चिकटलेलं असतं, तेलकट झालेलं असतं. हेच भांडं आतून नियमित स्वच्छ करावं लागतं. मग संतांनी सांगितलं, बस हेच आपल्या मनाचं आहे. आनंदी जीवन जगण्याकरता पण असंच आहे. जो व्यक्ती मन आतून नियमित स्वच्छ करेल तरच हे प्रफुल्लित राहील, टवटवीत राहील, स्वच्छ राहील, निर्व्यसनी राहील, तुम्हाला उत्साह देईल, तुम्हाला वाढ देईल, हे तुमचे सातत्य पण वाढवेल. अशा तत्सम गोष्टी हे मन म्हणजे जीवन करेल. देश उज्ज्वल करायला निरागस, शुद्ध, सात्विक मन हवेत. जसं लहान मुलाचं मन असतं की नाही, आई रागवते तरी तिलाच जाऊन बिलगतो, स्वतः पडला तरी स्वतःच हसतो. याच्यासाठी आपलं मन शुद्ध असलं पाहिजे, मन शाश्वत असलं पाहिजे, मन प्रसन्न असलं पाहिजे. आणि यासाठी हे मन नियमित स्वच्छ करायची गरज आहे. पण आपल्या देशामध्ये मनशुद्धीचा उपायच करत नाही. रोज गाड्या धुतील, घरे धुतील, रस्ते धुतील, बाकी सर्व साफ करतील, पण मन नाही स्वच्छ करणार. अरे येड्यांनो, जोवर तुमचं मन आनंदी, प्रसन्न नाही, मनामध्ये सद्विवेक, सदाचार, बुद्धी नाही, तोवर असं एक दिवस किंवा 1 घंटा काम करून काय होणार आहे? घंटा म्हणजे आपली तीच बोलीभाषा, घंटा म्हणजे मंदिरातली घंटा. गांधींचा विचारचा एक व्हिडिओ राजकुमार हिराणी, जे प्रोड्युसर डायरेक्टर आहेत ना, त्यांनी 2019ला बनवला. तो जरूर आत्मसात करा. 100 वर्षापूर्वी 100च्या वर देशांमध्ये लोकप्रियता मिळवणं, तेही खरं आणि कणखर प्रसार माध्यम असताना, विचार करा किती कठीण काम आहे तेव्हाच्या लोकांच्या मनामनात जाऊन बसणं. जय भारत.